प्रिय सर, पल दो पल का साथ हमारा, पल दो पल के याराने है. वा वा वा, काय काव्यमय सुरुवात आहे देशपांडे भाई. वा. तर पुढे लिहिले, आपण तुम्हाला मानतो, तुम्ही बेस्ट साहेब आहात. तुमच्या माव्याचा सुगंध सगळ्या ऑफिसात दरवळत असतो, त्यामुळे सगळेच 100 फुटावरून तुमचे असणे ओळखतात. नोकरीला लागल्यापासून मी तुमच्याकडून खूप ज्ञान घेतलं. ज्ञान? मांडवल्या, तोड पाण्या, खवचटपणा याचे तुम्ही बादशाह आहात. हे चांगलं लिहिलंय का वाईट? सर पुढचं वाचा ना. हा हा. मी अत्यंत कठोर दिलाने. दिलाने? हे नक्की देशपांडे बाईंनीच लिहिलंय ना? हो सर, मी टायटल वाचलंय. अहो टायटल क्लिअर आहे, पण 7-12 नाही ना क्लिअर. हा, तर पुढे लिहिलंय, तुम्हाला बडवण्याची इच्छा झाली, पण मी मूग गिळून गप्प राहिले. काय देशपांडे बाई? सर तो लेटर दीपिका मॅडम लिहित आहेत, याचं भान ठेवून लिहायचं होतं लेटर. अरे मॅडमच्या प्रेमापोटी मी सोनटक्कीच्या रागाच्या भरात फडाफडा लिहून मोकळा झालो. जास्त झालं. आता जास्त तर जास्त. आता वाजवलाच आहे तर पूर्णच वाजव बाय. सोनटक्के, हा, लेटर पूर्ण वाचायचं, नाही तर केबिन मध्ये नेऊन 27चा पाडा म्हणायला लावेल. नको नको. हा, तर पुढे लिहिलंय, मूग गिळून गप्प राहिले. हा, तुम्हाला हाणून वाटून सुद्धा मी निमूट नोकरी केली, पण आता काय लिहिलंय? खूप झालं. तुमच्या काटेरी निवडुंगाच्या छायेत कुणाची वाढ शक्य नाही. तर हे घ्या, चालले मी सोडली ही नोकरी, कारण तेरी 2% की नौकरी में मेरा लाखों का सावन जाए. काय आहे? आणि खाली काय लिहिले? सही पण केलीत. आपली मीनाक्षी कुंटे. मी नाही लिहिलं हे. हे अक्षर दीपिका मॅडमचं पण नाहीये. कुंटे मॅडम, आता तुम्ही जाणार याचं वाईट वाटतंय मला. खरंच मी राजीनामा दिलेला नाहीये. सर, मी का राजीनामा देईन? दीपिका मॅडमनी राजीनामा दिला होता. काय ग दीपिका? सर खरं तर दीपिका मॅडम तरी का देतील राजीनामा? सर, अहो सर, सर हो ना मॅडम, तुम्ही का द्याल राजीनामा? काही उत्तरं द्यायची तुमची बाकी आहेत ना? इंद्रा, मी जरा आज जातो आणि सोनटक्केशी राजीनाम्याबद्दल बोलतो. आलोच. सांगा ना मॅडम, तुमचा होकार आहे म्हणून मागे घेतलात ना राजीनामा? इंद्राजी, तुम्हाला जे उत्तर हवंय ते माझ्या ओठावर आलं तर काय कहर होईल हे माहित नाहीये तुम्हाला. एक मिनिट मॅडम. तुम्ही राजीनामा दिलात तर आपली भेट होऊ शकणार नाही.
हे लक्षात घेऊन तुम्ही नोकरी सोडायचा निर्णय बदललात ना? पण मला हे कळलं नाही की तुम्ही असा अचानक राजीनामा द्यायचा निर्णय का घेतला? मॅडम, त्या सोनटक्क्याने काही त्रास दिला का तुम्हाला? हे बघा इंद्राजी, कुठल्या हक्काने तुम्ही माझा राजीनामा वाचलात? दुसऱ्याची कागदपत्र वाचणं योग्य आहे का? खरं बोलू की खोटं? देशपांडे सरांनी कायम खरं बोलायला सांगितलंय ना, मग खरंच बोला. मला वाटलं की ते लव्ह लेटर आहे. लव्ह लेटर? हो, म्हणजे त्या दिवशी मी माझ्या मनातलं सांगितलं तर तुम्ही लाजून तिथून निघून गेलात. म्हणून मला वाटलं की तुम्ही तुमच्या भावना, तुमचे इमोशन्स असे लव्ह लेटर मधून व्यक्त कराल. मी का लिहीन तुम्हाला लव्ह लेटर? तेच मलाही तेच वाटलं. म्हणजे तुम्ही नेहमी अशा स्पष्टपणे सरळ सरळ बोलणाऱ्या व्यक्ती आहात. जर तुम्हाला काही वाटलंच तर तुम्ही अशा सरळ सांगून द्याल ना मला, आय लव्ह यू. मॅडम, सांगताय ना तुम्ही काय? तेच जे हातात हात घेऊन सांगायचं राहून गेलं, हेच की तुम्हालाही मी आवडतो, तुमचं प्रेम आहे माझ्यावर. मॅडम बोला ना, मी वाट बघतोय तुमची. हे बघा इंद्राजी, हे शक्य नाहीये. मी नाही म्हणू शकत. काय शक्य नाहीये? हा, मी तुम्हाला हे असलं काही म्हणणं शक्य नाहीये. होय का मॅडम? कारण मला तुमच्याबद्दल काहीही वाटत नाही. मला माफ करा. बघितलंत मॅडम, मी तुमच्यासाठी आणलेल्या या बांगड्या देखील सत्य जाणतात. म्हणूनच तुमची अशी वाट अडवतात. मग तुम्ही का खोटं बोलताय मॅडम? मॅडम, तुम्ही आठवण करून दिलेली देशपांडे सरांची शिकवण आता तुम्हीच का विसरताय? मॅडम, सत्यापासून का पळताय? एकदा माझ्या डोळ्यात बघून तुम्ही मला नकारताय. हे बघा, हे नातं शक्य नाहीये इंद्राजी. खोटं? मॅडम, माणूस खोटं बोलतो, पण डोळे कधीच खोटं बोलत नाही. आणि तुमचे डोळे साफ सांगतायत मॅडम. मी तुम्हाला सांगितलं ना, माझं काही प्रेम वगैरे नाहीये तुमच्यावर, आणि तेच खरंय. मॅडम, तुम्ही खोटं बोलताय हे मलाही माहित आहे आणि तुम्हालाही. पण तुम्ही खोटं का बोलत आहात फक्त एवढं सांगा मला. हे बघा, तुम्ही मला कारण विचारू नका. परिस्थिती अशी आहे ना की हे नातं शक्य नाही, एवढंच सांगू शकते मी तुम्हाला. शक्य नाही? ठीक आहे, पण हा इंद्रा आयुष्यभर तुमची वाट बघेल. या तुम्ही.
हॅलो. कार्तिकला त्रास देणाऱ्यांना त्रास होणारच. सानिका माझ्यासोबत पळून यायला तयार नाही आणि तिच्या घरी जायची माझी लायकी नाही. इतका पण फालतू नाही हो देशपांडे सर. मला यायला जरा काय उशीर झाला तर तुम्ही मला भेटलेच नाही. आता तुम्ही मजा बघा. सानिका फक्त ह्या कार्तिकचीच होऊ शकते. इंद्रा, कार्तिक प्रेमात वेडा झालाय बहुतेक. याला वेळी चावरायला हवा. नालायक लेकाचे. काय झालं बाबा? अगं तो फोन उचलायला गेलो तर कोणी काही बोलतच नाही. नुसता फिदी फिदी असा हसण्याचा आवाज येतो. नालायक कुठले. तो बघ त्याचाच असणार. थांब बघतो मी. नाही बघतो आता त्याला. थांब. हॅलो, बोल ना. हा काय नाव काय तुझं? नुसता फिदी फिदी हसतो काय बाबा? अरे अरे तू हे दीदी. हा दीदी. अरे शांत वाट. अरे सगळ्यांना बोलायला मिळणार समजलं. फोन आधी मी उचललाय त्यामुळे आधी मी बोलणार. हा दीदी कशी आहेस ग तू? मी मजेत आहे बाबा. होय ना. आणि हे आपले नयनराव. पण तुम्ही असे ओरडलात का? अरे ते कोणतरी सारखा वाह्यात कोणतरी फोन करतंय. बोलत तर काहीच नाही, नुसतं हसतोय फिदी फिदी म्हणून रागावलो. अहो मला बोलू द्या आता. अरे हो द्या आता. हॅलो. अगं दीदी कुठे आहे तुझा पत्ता? हा फोन नाही काही नाही. विसरलीस का आम्हाला? अगं आई तसं नाही ग. पण सगळं जरा नवीन नवीन आहे ना. रुळाला थोडा वेळ लागतो. अगं हो बरोबर आहे. लग्न म्हणजे मुलीचा नवीन जन्मच असतो. मला कल्पना आहे. हा मी गंमत केली ग. आणि मला बरं वाटतंय. हा तू हळूहळू रुळतीयस ना संसारात. छान छान छान. हे बघ फोन करायला वेळ नाही मिळाला ना तरी हरकत नाही. फोन काही महत्वाचा नाहीये. पण घरी लक्ष दे. हा घरी लक्ष देणं महत्वाचं आहे. तेव्हा घरात नीट लक्ष दे. हा अगं दीदी अजिबात आईचं ऐकू नको. कळलं ना. मला दिवसातून 2 वेळेला फोन यायला पाहिजे तुझा. नयनची मम्मी कशी वागते हे सांगायला. आणि त्यांनी जर जास्त शहाणपणा केला ना तर आपण बघून घेऊ त्यांना. ए अगं काय बोलते? ऐक ना, मला एक सांग ना, हनीमूनचं काय? इथे का डायरेक्ट अमेरिकेला? सांग ना, अमेरिकेला कधी जाताय? सानू बाबा आहेत ना समोर. काही काय विचारतेस? मग काय झालं? मी नाही घाबरत कोणाला. हे सांग ना, कधी जाताय अमेरिकेला? अगं सानू हे ठरवतील ना तेव्हा जाऊ. बरं दीपू आहे का जवळपास? आहे दीपू. हॅलो दीपू कशी आहेस? मस्त आहे. मग काय झालं पुढे? मन काहीतरी ठरवतं आणि परिस्थिती एक वेगळंच चित्र आपल्यासमोर उभं करते. परिस्थितीने मनावर मात केली. म्हणजे दीपू तू? मी नकार कळवून टाकला. म्हणजे दीपू तू नकार दिलास? मला खात्री आहे दीपू की तू सगळा विचार करूनच निर्णय घेतलास. तू कुठलाही निर्णय घे, मी तुझ्या पाठीशी आहे. चला का
दीपू मी फोन ठेवते, आपण सावकाश बोलू. हा हा बाय बाय बाय. ते ऑफिसमध्ये मीनाक्षी मॅम आहेत ना, त्यांनी मला विचारलं होतं डिनरसाठी ऑफिसच्या कलिग्स बरोबर. ते मी सांगितलं होतं दीदीला, तर मी त्यांना नाही म्हटलं, हेच सांगत होते, बाकी काही नाही. घेऊया जेवायला. इंद्रा, काय रे तुझ्या डोळ्यात पाणी? काय झालंय? हे काय? आई, मी दीपिका मॅडमना त्यांच्या मनातलं विचारलं. मग त्या म्हणाल्या आमचं नातं पुढे जाणं शक्य नाही. अरे पण का? काही अडचण आहे का? मी पण हेच विचारलं आई, पण त्या म्हणाल्या परिस्थितीमुळे हे नातं पुढे जाणं शक्य नाही. परिस्थिती? इंद्रा, परिस्थिती सारखीच बदलत असते, आणि एकदा परिस्थिती बदलली ना की अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात. तुम्हा दोघांचं नातं नक्की जुळेल. आपण त्यासाठी हिम्मत आणि चिकाटी असायला. त्या बाबतीत ना मी तुझ्या बाबांचं उदाहरण देते तुला. एका मिलमध्ये कामगारांवर खूप अन्याय होत होता, तर त्यांना वाचा फोडण्यासाठी तुझ्या बाबाने एक अग्रलेख लिहिला. पण त्यावेळेस तेव्हा जी सरकार होती ना ती त्या मिल मालकाच्या बाजूने होती, म्हणून त्यांनी काहीच कारवाई केली नाही. पण त्यांनी धीर नाही सोडला. तो मुद्दा त्यांनी लावून धरला अगदी 2 वर्ष. नंतर निवडणुका झाल्या, सरकार बदललं, आणि मग कामगारांच्या मागण्या मान्य करण्याचे आदेश दिले गेले. म्हणून सांगते इंद्रा, तू धीर सोडायचा नाहीस. माझं मन सांगतंय सगळं छान होणार. होय. जेवण आणलंय. थँक्यू. बाबू काका इथे कसं झालं? तू आता शांतपणे बस, मी भरवणार आहे तुला आज. चल ये बस. सत्तू, काय रे, तू का रडतोयस? इकडे इकडे आधी. काय झालं? काय झालंय? मला माझ्या मित्रासाठी वाईट वाटतंय. हा इंद्रा जीवाला जीव देणारा, दिलदार, खूप चांगला माणूस. त्याला एक मुलगी आवडली, देवाने त्याला तीच मिळू दिली नाही. का? माझ्या बाबतीत झालं असतं ना तर चाललं असतं काकू. आपलं आहेच काय, रस्त्यावर वाढलो, फुटपाथवर झोपलो, 2 पैसे मिळवण्यासाठी गुंडगिरी केली, टपोरीगिरी केली. माझ्या बापांची शिक्षा म्हणून सगळं चाललं असतं. ह्याच्या बाबतीत का? हा कायम सगळ्यांचं भलं बघतो, चांगला माणूस आहे. मग त्याला आवडलेली मुलगी का मिळू रे? देव इतका वाईट का वागतोय?